चला, आज आपण भरपूर प्रमाणात गुणधर्म असणारी, आरोग्यदायी अशी पण विशेषतः पावसाळ्यातच खाल्ली जाणारी करटुल्याची रानभाजी कशी करायची ते पाहूया। आजची चमचमीत चटपटीत भरल्या करटुल्याची अशी भाजी घरातील लहान मोठे अगदी सर्वजण चाटून पुसून आवडीने खातील। त्यासाठी एका पॅनमध्ये 2 चमचे तीळ, थोडं सुकं खोबरं खरपूस भाजून घेतलं। त्याचबरोबर कांदा, लसूण, कोथिंबीर काड्या, हिरवी मिरची, कढीपत्ता हे सर्व साहित्य भाजून थंड झाल्यावर मिक्सरला वाटलं। स्वच्छ धुवून घेतलेली ताजी ताजी हिरवीगार करटुल्याला काप देऊन त्याच्या आतल्या बिया काढल्या। त्यातल्या काही कोवळ्या बिया त्याच मसाल्याच्या भांड्यात घालून मसाल्यासोबतच मिक्सरला वाटल्या। वाटलेल्या मसाल्यात लाल तिखट, मीठ, धने जिरे पावडर, आमचूर पावडर, गरम मसाला, हळद, हिंग, थोडी साखर, कोथिंबीर घालून मिक्स केलं। मस्तपैकी तयार केलेला मसाला करटुल्यात भरला। त्याच भांड्यात 2 पळ्या तेल घालून मोहरी तडतडल्यावर कांदा, हळद, टोमॅटो घालून थोडं परतल्यावर भरलेली करटुले त्यात घातली। वाफ येण्यासाठी थोडा वेळ झाकण ठेवलं। करटुले शिजण्यासाठी खालचे वर करून आणखी थोडा वेळ झाकून ठेवलं। करटुले ताजी कोवळी असल्यामुळे लवकरच शिजली। तोंडाची चव वाढवणारी, वर्षातून एकदाच मिळणारी अशी ही करटुल्याची रानभाजी एकदा तरी अशा प्रकारे नक्की करून पहा।